श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता दिवाळी लवकरच येत आहे. 28 ऑक्टोबरपासून दिवाळीची सुरुवात होत आहे. तर दिवाळी येण्याआधी आपल्या घरातून काही वस्तू ह्या बाहेर काढायच्या असतात, ज्याने आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही. तर आपण कितीही मनापासून देवपूजा केलो तरी पण आपल्याला त्याचा काहीही फायदा होत नाही, कारण त्या वस्तूमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी असते. त्यामुळे आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत नाही. तर आपल्याला ते कळत नाही की आपल्याला त्या सेवेचं फळ का मिळत नाही. स्वच्छतेशिवाय भक्तीचं फळ हे अपूर्ण आहे. त्यामुळे सर्वांनी घरातील वातावरण हे सकारात्मक ठेवलं पाहिजे आणि घराची स्वच्छता ठेवणे पण गरजेचं आहे. आपण जे काही करतो त्याचं फळ आपल्याला मिळण्यासाठी आपल्या कष्टाबरोबर नशिबाचंही साथ लागते. दिवाळी 28 ऑक्टोबरपासून चालू होते. त्या दिवशी वसुबारस आहे. वसुबारसेला आपण गाय आणि वासराची पूजा करतो. तर प्रत्येक सणाला प्रत्येक दिवसाला दिवाळीचं खूप महत्त्व आहे. त्या दिवशी आपण भक्तिभावाने पूजा करतो. त्या सेवेचे फळ मिळण्यासाठी आपण काही गोष्टीचीही काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही नवरात्रीमध्ये घराची स्वच्छता तर करतच असाल, तरी पण आपल्याला या दिवशी काही स्वच्छताही करायची असते. तर दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीची पण पूजा करतो. तसेच दिवाळीमध्ये धनतेरस दिवशी आपण धन्वंतरीची पूजा करतो. आपल्या घरामध्ये जे काही संकट येत असतील तर समजायचं तुमच्या घरात काही वस्तू आहेत ज्यामुळे आपल्यावर ते संकट येतं, पण आपल्याला ते काही कळत नाही. तर आपण काय करायचं, आपल्या घरावर आपण म्हणतो कोणाची तरी नजर लागली, ते माझ्याच बाबतीत का होतं असं आपण म्हणतो, परंतु हे तुम्हाला कोणाची नजर लागत नाही. तर तुमचा कंटाळवाणापणा त्याला नडतो. म्हणजे काय, तर आपण घर स्वच्छ ठेवत नाही. त्याच्यामुळे आपल्या मागं साडेसाती लागते. आपल्या घरी दारिद्र्य येतं. तर दिवाळीआधी आपल्याला ह्या काही वस्तू आहेत ते घरातून बाहेर काढायच्या आहेत. तर कुठल्या वस्तू ते आज आपण पाहूया. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवघर. देवघर हे स्वच्छ असायला हवे. देवघर जर तुमचं तुटलेलं फुटलेलं असेल तर तुम्ही दिवाळी आधी ते बदलून घ्या आणि नवं सागवानी देवघर नक्कीच आणा. दुसरं म्हणजे देवाचे कपडे. देवाचे कपडे तुटलेले फाटलेले जुने झाले असतील तर ते सुद्धा तुम्ही बाहेर काढा. वाटल्यास तुम्ही देवाला नवीन कपडे आणले तरीही चालेल. देवाचे दिवे तुटलेले असतील ते बाहेर काढा. तसेच ग्रंथ जर फाटले असतील तर त्या ग्रंथाचे विसर्जन करा. तसेच देवघरातील मूर्ती भंग झाल्या असतील, त्या तुटल्या असतील तर त्यांचंसुद्धा तुम्ही विसर्जन करू शकता. आणि तुम्ही जर तुटलेल्या खंडित झालेल्या देवाची जर पूजा केली तर त्याच्यातून निगेटिव्ह लहरी येतात. त्यामुळे आपण जी काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. त्यामुळं देवघर हे दुरुस्त करा, ते टकाटक आणि स्वच्छ करा. तुमचं घर भाड्याचं असो किंवा आपण म्हणतो आपण भाड्याच्या घरात राहतो, मग आपण असं का करायचं. तर तुम्ही त्या घराचं भाडं भरताना, त्यांना पैसे देताना, मग ते घर भाड्याचं कसं, कारण ते घर तुमचं असतं. त्यामुळे त्या घरातील देवघर हे तुम्ही स्वच्छ ठेवा. दुसरं म्हणजे आपलं किचन रूम. किचन रूम हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाचं गृहिणीसाठी मानलेलं स्थान आहे. आपण जिथं अन्न शिजवतो ते म्हणजे किचन. अन्नपूर्णेचा वास ज्या किचनमध्ये असतो ते किचन स्वच्छ असायला हवे. तर किचनमध्ये काही बुरशी आलेले लोणचे चटणी असेल, जे कोणी खात नसेल तर तुम्ही ते बाहेर काढा. तसेच आपण तुटलेले डब्बं किचनमध्ये आपण आवडीने ठेवतो, हे कशाला तरी लागेल म्हणून, पण तुम्ही तसं करू नका. ते तुटलेले डबे, तुटलेले वाट्या, प्लेट, ग्लास हे तुम्ही अगोदर बाहेर काढा. आपल्या सर्वांना महिलांना एक सवय असते की ही वापरलं नाही तर नंतर वापरू असं करतो. परंतु तुम्ही जर एक अर्धी वस्तू 2 ते 3 वर्षे वापरत नसाल तर समजून जा ते टाकून द्यायची असेल. कुणाला जर तुम्हाला टाकून द्यायची नसेल तर तुम्ही ते दान करा, परंतु हे किचनमधून बाहेर काढा. दिवाळीत तुम्ही मांसाहार करू नये. दिवाळीत फ्रीजमध्ये जर तुम्ही अंडी ठेवली असेल तर ते तुम्ही आधी बाहेर काढा. दिवाळी येण्याअगोदर तुम्ही ते करून खा, पण किचनमधून बाहेर काढा. कारण अंड्याबरोबर आपण फ्रीजमध्ये आपला सारा संसार तुम्ही फ्रीजमध्ये मारून ठेवलेला असतो. काही आणायचं आणि फ्रीजमध्ये कोंबायचं. तर तसं करू नका, कारण हे अंड्याला दुसऱ्या एखाद्या पदार्थाचा स्पर्श होतो, म्हणजे टच होतं, आणि त्यामुळं तो पदार्थसुद्धा त्या अंड्याच्या संपर्कात आल्यामुळं तो सात्विक पदार्थ
निघून जातो। त्यामुळं तुमच्या जर फ्रीजमध्ये अंडे असतील तर तुम्ही ते बाहेर काढा आणि फ्रीजची स्वच्छता नक्कीच करा। दुसरं म्हणजे किचनमध्ये स्वच्छता ठेवा। वैज्ञानिक कारण सांगायचं झालं तर किचन जर आपलं स्वच्छ असेल तर रोगराई राहणार नाही आणि रोगराई जर घरात नसेल तर आपल्याला आर्थिक टंचाई येणार नाही, कारण आरोग्यासाठी आपल्याला दवाखान्यात जावं लागतं आणि दवाखाना म्हणलं की मरणाची आपला पैसा जातो। तर आरोग्याच्या समस्यासाठी सुद्धा तुम्ही किचन हे स्वच्छ ठेवा। चौथं म्हणजे वापरात न येणारे कपडे। तर आपण जे कपडे वापरत नाही ते तुम्ही दिवाळीच्या आधी दान करा, म्हणजे वस्त्रदान करा। तुम्हाला जे कपडे वापरणे शक्य नाही ते तुम्ही दान करा। तसेच तुम्हाला जर वाटलं ना एखादी वस्तू तुम्हाला दान करायची तर ते कपडे तुम्ही दान करायच्या अगोदर स्वच्छ धुवा, इस्त्री करा, मगच दान करा। फाटलेले तुटलेले कपडे तुम्ही कोणालाही दान करू नका, त्याने उलट आपल्यावरच त्याची बददुआ लागते असं म्हणतात। त्यामुळे जर तुमचे कपडे स्वच्छ सुंदर असतील तरच दान करा। अडगळीचं सामान चेक करा, कारण आपण तिथं नको असलेले सामान ठेवतो, त्यामुळे तिथं आपलं जास्त लक्ष जात नाही। परंतु असं करू नका, कारण कसं आपण आपलं घर स्वच्छ करतो परंतु अडगळीच्या सामानाकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे घरामध्ये भांडणे होतात पण आपल्या ते लक्षात येत नाही। त्यामुळे अडगळीचं सामान तुम्ही बाहेर काढा। तुम्ही कामाला जाता, तुम्हाला काम करायला म्हणजे एखादी मावशी ठेवा आणि घरही स्वच्छ ठेवा। तुटलेले फुटलेले कप, काचेच्या वस्तू, तुटलेला आरसा घरात ठेवू नका, त्याने पण घरात जास्त निगेटिव्ह पसरते, त्यामुळे तुम्ही घराच्या बाहेर काढा। पाचवं म्हणजे घराचा मुख्य दरवाजा। मेन म्हणजे दरवाजा हा घराचा आरसा असतो असं म्हणतात। त्याचा आवाज येत असेल तर त्याला ऑइल करा, कुठं तुटला असेल तर त्याला रिपेअर करा, नाहीतर तुम्ही नवीन बसवला तरीही चालेल। परंतु तुम्हाला जर यथाशक्ती तुमच्याकडं त्याला नवीन बसवायला पैसे नसतील तर तुम्ही तो दरवाजा व्यवस्थित नीट करून घ्या। दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा। दरवाजाला कवड्याचं तोरण लावा। दिवाळीत आंब्याचं तोरण तर आपण लावतोच, परंतु कवड्याचं तोरण हे दाराला लावा। कवड्याचं तोरण लावल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते असं म्हणतात, कारण कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तोरण खराब झालं असेल तर तुम्ही ते तोरण व्यवस्थित धुवा। मुख्य दरवाजावर शुभ लाभ काढा आणि आपल्या घराचा दरवाजा हे स्वच्छ नक्कीच ठेवा। दुसरं म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू खराब झाल्या असतील तर त्या काढून टाका। तुटलेले फॅन, बल्ब, इस्त्री जर घरात असेल तर ती फेकून द्या आणि जर ते चांगले असेल तर तुम्ही ज्या गरजवंताला त्याची गरज आहे त्यांना द्या आणि नाहीतर मग भंगारवाल्याला दिलं तरीही चालेल। परंतु तुम्ही तुटलेले किंवा न वापरता आलेले बल्ब, इलेक्ट्रॉनिक वस्तू घरामध्ये ठेवू नका। तसेच बंद पडलेले हे घड्याळ तुम्ही घरामध्ये ठेवू नका, कारण बंद पडलेले घड्याळ ठेवल्याने आपले आयुष्य स्थिर होते असं म्हणतात। म्हणून बंद पडलेले घड्याळ ठेवल्याने दोष लागतात, आपल्या जीवनात त्याचे खूप वाईट असे परिणाम होतात। त्यामुळे बंद पडलेले घड्याळ तुम्ही ठेवू नका। उत्तर दिशा ही धनाची आणि कुबेराची दिशा मानली जाते, त्यामुळे उत्तर दिशेला जड सामान ठेवू नका। तुमचा खूप पैसा घरात येत असेल आणि तो टिकत नसेल, कर्ज वाढत असेल तर तुम्हाला उत्तर दिशेला जास्त सामान ठेवल्यामुळं असं होतं असं म्हणतात। पैशाच्या बाबतीत खूप अडचणी येत असतील तिथं आपण उत्तर दिशेला ते कपाट ठेवू नका असं सांगण्यात येते। तर आता आपण जिथं तिजोरी आहे, आपण जिथं पैसा ठेवतो ती पैशाची जागा तुम्ही स्वच्छ ठेवा। तिथं कुठलंही तुम्ही सामान ठेवू नका, म्हणजे तिजोरी आपली स्वच्छ ठेवा। मेन म्हणजे सर्वांना आवडतं ते चप्पल, बूट। तर प्रत्येकाकडे 3-3, 4-4 चप्पल आणि बुटाच्या जोड्या असतात। प्रत्येक ड्रेसवर, प्रत्येक साडीवर मॅचिंग चप्पल, बूट असते। तर दिवाळीत तुम्ही लक्ष ठेवा, तुम्हाला जर तुमच्या घरात चप्पल, बूट असेल तर तुम्ही ते बाहेर काढा। घरातील वातावरण जर चांगलं ठेवायचं असेल तर चप्पल, बूट तुटलेले फुटलेले तुम्हाला ते वापरात येत नसलेले बाहेर काढा, त्यामुळे हे घरात निगेटिव्ह येते असे म्हणतात। दिवाळीत सर्व घरी असल्यावर भांडणे तंटे होतात, मुलींना शिवीगाळ होते, तर हे टाळा, कारण एका हाताने टाळे वाजत नाही। त्यामुळे घरातील वातावरण चांगलं ठेवा। दिवाळीमध्ये रुसवे फुगवे सोडा, दिवाळी ही आनंदाने साजरी करा। बघा, तुमची दिवाळी यावर्षी नक्कीच चांगली साजरी करा आणि तुम्हाला याचा अनुभव कसा येतो ते पण नक्कीच साजरी करा, कारण एकमेकाला समजून घ्या। हे आयुष्य पुन्हा नाही,
हसा आणि हसवा, जगा आणि जगू द्या असं म्हणतात. सणासुदीच्या काळात कोणाला पैसे उष्ण देऊ नका आणि घेऊही पण नका. पण जर कोणाला एखाद्याला खरंच गरज असेल तर गरजवंतांना तुम्ही दान केलं तरीही चालेल. परंतु सणासुदीमध्ये उष्ण पैसे घेणे किंवा देणे नक्कीच टाळा. तर ह्या ज्या काही वस्तू होत्या, ज्या काही आपल्याला दिवाळीच्या आधी घराबाहेर काढायच्या होत्या, ते दिवाळीची साफसफाई करताना तुम्ही घराबाहेर नक्कीच काढा आणि तुमची दिवाळी ही आनंदीमय जावो हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.